छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या विश्रांतीनगरमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यात मोठा गोंधळ झाला। पोलिसांसह महापालिकेचे एक पथक इथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलं असताना नागरिकांनी तुफान दगडफेक केली। यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी सकाळीच महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह इथे दाखल झालं। यावेळी स्थानिकांनी विरोध दर्शवत रस्त्यावरती ठिय्या दिला। कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देतील। कृष्णा, ही दृश्य पाहून लक्षात येतंय की इथे काही वेळापूर्वी काय परिस्थिती उद्भवलेली असेल, सध्याचं वातावरण कसं आहे, चित्र कसं आहे? जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। नागरिक आपले जे अतिक्रमणाची घर आहेत त्याचं सामान काढून घेताना काही आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ही दृश्य अगदी सुरुवातीचे आहे, ज्यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी हे तिथल्या अतिक्रमण धारकांना समजून सांगत होते की वेगवेगळ्या योजनांमधून तुम्हाला घरं देता येतील। त्यांची बातचीत देखील सुरू होती। मात्र त्यावेळेस काही जे लोक आहेत त्यांनी अचानक दगडफेक करायला सुरुवात केली, आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे पोलिसांना देखील लाठीचार्ज करावा लागला आणि मासूदुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या। यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील जखमी आहेत, तर काही नागरिक देखील या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत। जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे, तर काही नागरिकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। मात्र काही जे लोक होते ज्यांनी दगडफेक केली त्यामुळे हा सगळा प्रकार झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की यापूर्वी देखील त्यांना नोटीस दिलेल्या होत्या। 72 तासांची मुदत देखील अतिक्रमण काढण्यास दिली होती, मात्र ते अतिक्रमण काढलं नाही आणि त्यामुळे ही कारवाई त्यांना करावी लागली। मात्र आता सध्या शांतता आहे, पोलिसांना जमाव पांगवण्यात यश आलेलं आहे। धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।